नमस्कार. तुम्हाला माहितीये, एक वस्तू आहे जी नेहमी तुमच्या सोबत असते, तुमच्या जवळपास असते, जी तुम्हाला कधीच एकटं सोडत नाही आणि निस्वार्थी भावाने नेहमी तिचं कर्तव्य पार पाडते आणि तुमच्या जीवनासाठी तिचं सर्वस्व उधळून टाकते. माहितीये ती कोण आहे? मदर नेचर, म्हणजेच प्रकृती आई, जी नेहमीच कोण्या ना कोण्या रूपात आपल्या सोबत असते, जी आपली काळजी घेते. अतिशय ऊन असल्यास झाडाच्या रूपात गार सावली देते आणि आपल्याला गरम झाल्यास हवा प्रदान करते. आजारी असल्यास औषध देते, उपाशी असल्यास फळ देते आणि ताणलेले असल्यास जल देते आणि कुणास ठाऊक असे कित्येक असंख्य उपकार करते, जशी एक आई तिच्या बाळासाठी करत असते. म्हणूनच तर हिला प्रकृती आई असे म्हणतात. आपण कधीच याविषयी विचारही करत नाही, पण आपण प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी आई प्रकृतीशी जोडलेलो आहोत. आपला श्वास देखील तिच्यामुळेच सुरू आहे. झाडं झुडपं ऑक्सिजन सोडतात आणि आपण घेतो. आपला प्रत्येक श्वास हा झाडाझुडपांशी जोडलेला आहे. विचार करा, जर या झाडाझुडपांनी ऑक्सिजन देणं बंद केलं तर आपलं काय होईल? म्हणूनच आपल्याला सर्वात आधी प्रत्येक झाडाझुडपाला, या संपूर्ण सृष्टीला, आई प्रकृतीला मनापासून थँक्यू म्हटलं पाहिजे. आणि मग जिने आपल्याला एवढ्या वर्षांपासून सांभाळलंय, आपली केअर केलीये, आपण तिची केअर केली पाहिजे. म्हणूनच मी इच्छितो की तुम्ही सर्व असा प्रण घ्या की मी माझ्या प्रत्येक वाढदिवसाला 2 रोपं नक्कीच लावेन आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आणि सर्व मित्रांनाही रोपं लावण्याचा आग्रह करेन. मी समाजामध्ये सर्वांना रोपं लावण्यासाठी जागृती संदेश देत राहीन. हाच खऱ्या अर्थाने आपला आई प्रकृती म्हणजेच मदर नेचरसाठी ग्रॅटिट्यूड फ्रॉम हार्ट असेल. धन्यवाद.